नमस्कार मंडळी, आज मी एकदम हेल्दी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ही रेसिपी आहे हेल्थ ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक पावडर। लहान मुलांनी किंवा मोठ्यांनीही रोज 1 चमचा दुधात मिक्स करून हे एनर्जी ड्रिंक घेतलं तर कॅल्शियम, आयर्न आणि बरेच न्यूट्रिएंट्स आपल्याला ह्या हेल्थ पावडरमध्ये मिळतील। बाहेर विकत मिळणाऱ्या हेल्थ ड्रिंक पावडरपेक्षा हे होममेड एनर्जी ड्रिंक पिण्याने आपल्या शरीराला नक्कीच त्याचा खूप फायदा होईल। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 2 वाट्या मखाणे घेतले आहेत। ते आपण थोडेसे ब्राउन होईपर्यंत 2 मिनिटं भाजून घेऊया। यात आपण जे इन्ग्रेडियंट्स घेऊ ते तूप वगैरे न घालता सगळे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे त्यातील मॉइश्चर निघून जाईल आणि त्याची शेल्फ लाईफ वाढेल। कोणताही इन्ग्रेडियंट सॉल्टेड घेऊ नये। भाजून झाले की एका डिशमध्ये गार करत ठेवूया। आता अक्रोड, बदाम, पिस्ते आणि काजू प्रत्येकी अर्धी वाटी भाजून घेऊया। यात आपण खारीक पावडर किंवा अख्खे खारीक मिळतात तेही घालू शकतो। खारीक घातली तर त्याचे अगदी बारीक तुकडे करून घालावेत, पण खजूर घालू नये कारण खजूर ओले असतात आणि ते घातल्यामुळे पावडर जास्त दिवस टिकणार नाही। आता अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया भाजून घेऊया। याबरोबर आपण सूर्यफुलाच्या बिया किंवा चिया सीड्सही घालू शकतो। बिया भाजून झाल्या की 1 वाटी नाचणीचं पीठ 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊया। असा थोडा तपकिरी रंग येईपर्यंत नाचणीचं पीठ भाजायचं आहे। मखाणे गार झाले आहेत, ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। सर्व इन्ग्रेडियंट्सची अशा प्रकारे बारीक पावडर करून नंतर ते मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व पदार्थ एकदम गार झाल्यावर मगच मिक्सरला लावावे। गरम असताना मिक्सरमधून काढले तर त्याला तेल सुटेल। आता हे जे ड्राय रोस्ट केलेले नाचणीचे पीठ आहे त्यात आपण भोपळ्याच्या बिया घालून वाटून घेऊया। भोपळ्याच्या बिया नुसत्या मिक्सरमधून काढल्या तर त्याची अगदी बारीक पावडर होणार नाही, त्यामुळे पिठात मिक्स करून मग मिक्सरला लावूया। आता आपण त्यात अर्धी वाटी कोको पावडर घालूया, म्हणजे त्याला चॉकलेटी टेस्ट येईल। तुम्हाला नको असेल तर तुम्ही कोको पावडर स्किप करू शकता। सर्वात शेवटी 2 वाट्या गुळाची पावडर घालूया। त्याऐवजी तुम्ही पिठी साखरही घालू शकता आणि अजिबात गोड नको असेल तर काहीच नाही घातले तरी चालेल। हा ऑर्गॅनिक गुळ आहे आणि गुळात भरपूर प्रमाणात आयर्न असते। आता आपण चमच्याने व्यवस्थित सगळे मिक्स करून घेऊया। एकदा असे चाळणीत चाळून घेऊया, म्हणजे आपल्याला फाईन पावडर मिळेल। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। शेवटी असे मोठे लम्स राहतील ते आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून घेऊया। चाळून घेतल्यामुळे आपल्याला अशी बारीक पावडर मिळाली। बाकीची पावडरही तशीच चाळून घेऊया।
अशा प्रकारे एकदम फाईन पावडर तयार झाली आहे। ती आता आपण धुवून पुसून एकदम कोरड्या केलेल्या काचेच्या बाटलीत काढून घेऊया। अशा प्रकारे ही अंदाजे पाऊण किलो पावडर तयार झाली। आता दुधात ती कशी छान मिक्स होते ती बघूया। 1 कप गरम दुधात 1 ते 1.5 चमचा ही पावडर घालून प्यायल्यावर आपल्याला खूपच चांगले फायदे मिळू शकतात। कॅल्शियम, विटॅमिन डी आणि आयर्न डेफिशियन्सीसाठी हे खूपच छान ड्रिंक आहे। विकत मिळणाऱ्या हेल्थ ड्रिंक पावडरपेक्षा ही होममेड हेल्थ ड्रिंक पावडर नक्कीच जास्त चांगला पर्याय आहे। एकदम सोपी आणि करायला फार वेळही लागत नाही। सगळे इन्ग्रेडियंट सुके भाजल्यामुळे रूम टेम्परेचरला अंदाजे 1 महिना बाहेर टिकू शकेल, पण फ्रीजमध्ये ठेवल्यास ते आणि जास्त दिवस टिकेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा। लाईक करायला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।